इकडे महायुतीत मोहितेंनी आक्रमक भूमिका घेतलेली असताना तिकडे शरद पवारांनी आता माढा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली। मात्र या बैठकीत शरद पवार यांनीच पुन्हा माढ्यातून निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी केलाय। मात्र यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं आश्वासन पवारांनी दिले। मी आता निवडणूक लढणार नाही अशी घोषणा पवारांनी काही वर्षांआधीच केलेली होती। मात्र अजित पवार यांच्या हे पक्षातून फुटल्यानंतर आणि पक्षातल्या बदललेल्या समीकरणानंतर पवार आपला निर्णय बदलणार का आणि माढ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत। तुषार, शरद पवारांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं असं कार्यकर्ते म्हणतायत, काय चर्चा आहे सध्या? नक्कीच नम्रता, आपण जर पाहिलं तर शरद पवारांनी पुन्हा निवडणूक लढावी असं अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्याचं बोललं जातंय। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर शरद पवारांनी आज अनेक कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या, त्यामध्ये माढा असेल, इतर लोकसभा मतदारसंघ असेल, त्याचा आढावा खरं तर घेतला। आणि त्यातच माढ्यातील कार्यकर्त्यांनी शरद पवारांना आग्रहाची विनंती केली की माढ्यातून शरद पवारांनी लढावं। मात्र याआधीही सातारा असेल, पुणे असेल, अशा विविध ठिकाणावरून शरद पवारांनी लढावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती। आणि त्याच अनुषंगाने आज शरद पवारांना ज्यावेळेस आम्ही ऑफ द रेकॉर्ड हा प्रश्न विचारला त्यावेळेस शरद पवारांनी मी लढण्यास इच्छुक नसल्याचं बोलले। मात्र कार्यकर्त्यांची अनेक दिवसांपासूनची इच्छा आहे की मी पुन्हा या निवडणुकीमध्ये उतरावं असंही खरं तर पवार बोललेले आहेत। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये पवार पुन्हा रिंगणात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नम्रता, तुषार, अपडेट्स घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। इकडे सुषमा अंधारेंनी काही वेळापूर्वीच पवारांची भेट घेतली आणि पवारांच्या निवडणूक लढण्याबाबत त्यांनी काय म्हटलेलं आहे तेही बघूया। पवार साहेबांची भेट अशी जनरल घेतली होती। मुक्तसंवाद यात्रेतला लोकसभा निहाय जो दौरा केलेला होता त्यातल्या वेगवेगळ्या लोकसभांमधले जे कोर इश्यूज आहेत आणि त्यातल्या काही जाणवलेल्या ज्या ठळक बाबी आहेत त्या महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या निदर्शनास आणून देणे आणि त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेणे। मी आता मुक्तसंवादमध्ये ज्या 13 लोकसभा कंप्लीट केल्यात त्या 13 लोकसभांमध्ये महाविकास आघाडीच्या पारड्यात जाणारी बीड लोकसभा आहे, त्या बीड लोकसभेच्या संदर्भानेही बोलणं झालेलं आहे। आणि त्यातल्या वेगवेगळ्या लोकसभा आणि विधानसभांमधून जे काही इश्यूज आहेत त्याच्यावरतीचे बोलणं आणि तिथे काम करत असताना काही ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळेल का, बस एवढ्या संदर्भात।